आज मेरीटाईम समिट, ग्लोबल मेरीटाईम समिटचं आयोजन करण्यात आलं. काय तुमची प्रतिक्रिया? दोन गोष्टी आहे. भारत हा विश्वगुरू होण्याच्या दृष्टीने भारतातून थेट युरोपला जोडणारा रस्ता हा मोदी साहेबांच्या माध्यमातून जलमार्गे तयार होतो आहे. आणि पनामा हा कालवा झाल्यानंतर इतिहासामध्ये दुसरा असं रूट बनला नाही आणि तो बनवणं केवळ मोदी साहेबांमुळे शक्य झालं. विविध राष्ट्रांशी त्यांच्यामध्ये असलेल्या संबंधांमुळे अनेक राष्ट्र की आपण बघितलं एकंदर 16 राष्ट्र ही याच्यामध्ये सहभागी आहेत आणि एक नवीन इतिहास हा घडणार आहे. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर आमचे संजय बनसोड साहेब हे मंत्री झाल्यानंतर एक वेगळी पॉलिसी महाराष्ट्रामध्ये आणली गेली. मेरीटाईम आणि इंडस्ट्रीज याचा नजीकचा संबंध असतो. सगळ्यात कमी खर्च आपण रस्त्याने आपल्याला ट्रान्सपोर्ट करायला 100 रुपये लागले तर तेच ट्रेनने करायला 50 लागतात आणि मेरीटाईम म्हणजे तुम्ही जहाजामधून करायला फक्त 25 रुपये खर्च येतो. आणि त्याच्यामुळे अशा मार्गातून जर माल येत असेल तर त्याचं प्रोसेसिंगसुद्धा महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे. म्हणून पोर्ट बेस्ड इंडस्ट्रीची संकल्पना ही त्यांनी आणि भुसेसाहेब दोघांनी मांडली. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजचे जे MOU झाले त्याच्यामध्ये ह्या इंडस्ट्रियल एरियाचा समावेश आहे. ग्रीन हायड्रोजन हे जे फ्युचर फ्युएल आहे ते सुद्धा मुंबईला येतं आहे. आणि जे एकंदर MOU झाले त्याच्यामध्ये बहुतांश MOU हे विशेषतः आपलं जवाहरलाल नेहरू पोर्ट जे आहे या पोर्टच्या संदर्भात झालेलं आहे. इथं मोठ्या गुंतवणुका येत असताना ह्या सगळ्या इंटरनॅशनल गुंतवणुका आहेत आणि प्रत्येक गुंतवणूक ही 20-20 हजार कोटीपेक्षा जास्तची आहे. आणि त्याच्यामुळे जे टीका करतात आदरणीय पंतप्रधानांवर की महाराष्ट्रातला उद्योग बाहेर नेतात तर त्यांनी लाखो कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही मुंबईमध्ये आणलेली आहे, महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे. आणि त्याच्याचबरोबर इंडस्ट्रीज महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाहीत तर इंडस्ट्रीज महाराष्ट्रामध्ये येतील याची काळजी मेरीटाईम बोर्डने घेतलेली आहे. पहिलं जे क्रूज टर्मिनल होतं आहे भारतातलं हे मुंबईमध्ये होतं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर हजारो कोटी रुपयाची तरतूद होते आहे. आणि हे भारतातलं सगळ्यात मोठं क्रूज टर्मिनल आहे ज्याच्यामधून महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला फार मोठा या ठिकाणी गती मिळणार आहे. आणि म्हणून काम करणारी लोक काम करत राहतात, टीका करणारी लोक टीका करत राहतात. त्यांनी डोळे उघडून या डेव्हलपमेंटकडे बघितला पाहिजे. आणि ही डेव्हलपमेंट फक्त महाराष्ट्रामध्ये होत नाही तर संपूर्ण भारतामध्ये होते आहे. आणि 60 देशाचे प्रतिनिधी हे गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये येत आहेत, मुंबईच्या भूमीवर येत आहेत. आणि संपूर्ण भारताचा विकास, एकसंघ विकास हा मेरीटाईम हिस्ट्रीमध्ये कधीही झाला नाही. एवढा मोठा विकास आज या ठिकाणी घडतोय ही वस्तुस्थिती आहे. या महिनाभरामध्ये पंतप्रधानांचा फोकस जो आहे तो मुंबई आणि महाराष्ट्र पाहायला मिळतोय. ऑलिम्पिक झालं, आजचा कार्यक्रम आहे, पुढचे 2 कार्यक्रम होणार आहे. कुठेतरी आगामी सगळा विचार करताय लोकसभेच्या तयारीसाठी. हे बघा, याच्यामध्ये लोकसभेच्या तयारीचा काय प्रश्न येतो. लोकसभा ही संपूर्ण भारतामध्ये होणार आहे. त्यांचं महाराष्ट्रावर पूर्वीपासून प्रेम राहिलेलं आहे. जे लोक खोटा प्रचार करतात त्यांना एक सणसणीत थप्पड मिळालेली आहे की जे लोक एखाद्या इंडस्ट्रीचा विचार करतात. इथं शेकडो हजारो इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि त्याच्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर जे तयार झालं त्याच्यामध्ये 2 व्यक्तींचा फार मोठा वाटा राहिलेला आहे. एक म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, ज्यावेळेला MSRDCचे मंत्री हे आदरणीय शिंदेसाहेब होते आणि आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री झालेले आहेत. आणि ह्या दोघांच्या जोडीने महाराष्ट्राचा कायापालट केलेला आहे. ट्रान्स हार्बर लिंकने ह्या सगळ्या इंडस्ट्रीज या मेरीटाईम बोर्डमध्ये जी इन्व्हेस्टमेंट होते आहे त्याच्यामधून मुंबईला थेट 15 मिनिटाच्या अंतराने जोडल्या जाणार आहेत. मुंबईमध्ये मेट्रो येते आहे आणि त्याच्यामुळे मुंबई ही वेगळी असणार आहे. मुंबई भारताची शान आहे. मुंबईचं गतवैभव प्राप्त करून द्यायला शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजित पवार सगळे लोक कटिबद्ध आहेत. जे वारंवार टीका केली जाते त्यालाच हे उत्तर म्हणून आहे का अशा पद्धतीचे? नाही, आता बघा, आजपर्यंत मुंबई तोडण्याची भाषा करत होते. आता जी इन्व्हेस्टमेंट येते ही MMR रिजनमध्ये येते. त्याच्यामध्ये रायगडसुद्धा आहे, त्याच्यामध्ये ठाणेसुद्धा आहे, त्याच्यामध्ये पालघरसुद्धा आहे. खोटं बोलणाऱ्यांना खोटं कसं बोलवायचं ह्याच्या शिकवण्या लावलेल्या आहेत. आणि ते जे शिकवतात त्या बोलण्यावर महाराष्ट्राने अजिबात लक्ष देऊ नये. काही एका इंडस्ट्रीपुरतं जे बोलत होते आता शेकडो इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये येत आहेत आणि त्यासुद्धा MMR रिजनमध्ये येत आहेत. 5 ट्रिलियनची इकॉनॉमी करून भारताला 3री महासत्ता बनवायची आहे. त्याच्यामध्ये 1 ट्रिलियनची इकॉनॉमी ही महाराष्ट्राची बनणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचा नेहमी जो वाटा राहिलेला आहे तो निश्चितपणे राहील.
आज मुंबईमध्ये हे समिट होतं आहे. आमचे संजय बनसोड साहेबांनी खूप मेहनत त्याच्यासाठी घेतलेली आहे. त्यांचं भाषण आहे दुपारच्या सेशनमध्ये आणि महाराष्ट्राच्या दिशा देण्यासाठी त्यांनी मेरीटाईम पॉलिसी आणलेली आहे. आणि ही मेरीटाईम पॉलिसी आणताना त्यांनी काही काळ मागून घेतला. आमच्या कॅबिनेटमध्ये मेरीटाईम पॉलिसी आणली. त्यांनी सांगितलं की मला 1 महिन्याची मुदत द्या, 1 महिन्यामध्ये ही पॉलिसी मी अधिक इम्प्रूव्ह करेन आणि आणेन. आणि ती पॉलिसी आल्यामुळे जहाजाच्या निमित्ताने किंवा समुद्राच्या निमित्ताने इन्व्हेस्टमेंट येणारच आहे, परंतु पर्यटनासाठी 720 किलोमीटरचा एवढा मोठा भाग ह्याचा विकास होणार आहे, विशेषतः कोकणाचा विकास होणार आहे. त्याच्याबद्दल मी आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि आमच्या मेरीटाईम बोर्डच्या मिनिस्टरचे मनापासून आभार मानतो. आमचे सचिव आहेत, सचिव साहेबांचे सुद्धा, जैन साहेबांचे आभार मानतो. आणि ह्या डेव्हलपमेंटचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये केंद्रीय मंत्री सोनवाल साहेब आणि त्याच्याचबरोबर श्रीपाद नाईक साहेब आणि ठाकूर साहेबसुद्धा आहेत. आणि श्रीपाद नाईक साहेब हे गोव्याचे सुपुत्र आहेत आणि ते त्यांच्याकडे पर्यटन खातंसुद्धा आहे. म्हणून एक आगळीवेगळी विकासाची गंगा ही 720 किलोमीटरमध्ये येणार आहे याची मला खात्री आहे. आणि म्हणून विविध गोष्टी ज्या घडत आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो. आदरणीय पंतप्रधान महोदयांनी एक हिस्ट्री करून दाखवली. 9 वर्षामध्ये मेरीटाईम व्यापार दुप्पट वाढून दाखवला. याला म्हणतात खरं पंतप्रधान, ज्यांनी भारताचं चित्र बदललं. आणि आज गुंतवणूक देत असताना एका प्रदेशाला दिली नाही, तर भारताच्या ईस्ट आणि वेस्ट कोस्ट दोघांनाही एवढीच गुंतवणूक दिली. आणि संपूर्ण भारताचं एक नवीन दिशा आणि एक बलशाली भारत हा पुढच्या काळामध्ये निर्माण होणार आहे. आणि त्याचा मजबूत पाया हा या मेरीटाईम समितीने घातलेला आहे असं मला वाटतं. केसरकर साहेब, शिक्षण विभागामध्ये जो घोटाळा झाला होता त्याची एक समिती देखील नेमली होती आणि या समितीला 10 महिने देखील झालेले आहेत, तरी देखील कुठलाही आणखी उत्तर आलेलं नाही. कसला होता तो? शिक्षकांची जी भरती प्रक्रिया झाली होती त्यात झालेला जो घोटाळा होता तो TETचा आहे. TETच्या संदर्भात पोलीस केस दाखल केलेली आहे. TETमध्ये जे इन्व्हॉल्व होते शिक्षक सगळ्यांना नोकरीवरून काढून टाकलेलं आहे. त्यांच्यावर पोलीस केसेस, हे जे कल्प्रिट होते सगळ्यांवर पोलीस केसेस झालेल्या आहेत. आणि हे प्रकरण आता न्यायालयात गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जे दोषी असतील त्यांना कडकातली कडक शिक्षा होईल. अशा तऱ्हेचा घोटाळा परत होऊ नये म्हणून त्याची एक सिस्टम बसवून दिलेली आहे. आणि आता ज्या नवीन आमच्या आपण जे आउटसोर्सिंग म्हणतो हे करताना एकाच एजन्सीला न देता 3 एजन्सीला दिलं जाईल, जेणेकरून पुढच्या काळामध्ये कोणीही असा घोटाळा करू शकणार नाही TET घोटाळ्यासारखा. याची मला खात्री आहे. ज्या कंपन्या होत्या त्यांना ब्लॅकलिस्ट केलेलं आहे, तरी पण काही कंपन्या कोर्टामध्ये गेलेल्या होत्या आणि काही मुदत ज्यांना जी कोर्टाने दिलेली होती तीसुद्धा संपलेली आहे. त्याच्यामुळे पूर्वीच्या काळामध्ये होणारं कामकाज आणि आताचं कामकाज ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. प्रत्येक गोष्ट ट्रान्सपरंट केलेली आहे. अगदी नवीन शाळांना परमिशन द्यायची असली तरी ती ऑनलाईन केलेली आहे. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करून उत्कृष्ट शिक्षण हे विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. शेवटी हे डिपार्टमेंट विद्यार्थ्यांचं आहे आणि पुढची पिढी घडवायची आहे. अशा तऱ्हेने शिक्षण खात्याचं काम चालू आहे. मीरा बोरवणकर यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. कसं बघताय मीरा बोरवणकरांच्या आरोपांकडे? हे बघा, मीरा बोरवणकरनी जे आरोप दिले त्याचं उत्तर देण्यासाठी दादा सक्षम आहे. दादांवर आरोप केले आहेत आणि माझी खात्री आहे की कुठलाही आरोप झाला तर तो आरोप करताना त्याच्यामधल्या वस्तुस्थिती सगळ्या चेक करायला लागतात. आणि ही वस्तुस्थिती जास्तीत जास्त माहीत कोणाला असू शकते? ती रेव्हेन्यू डिपार्टमेंटला माहिती असू शकते. म्हणजे एखादी जमीन आम्ही देऊ शकतो की नाही, देता येते की नाही, त्याच्यासाठी कोणाची NOC लागते का, या गोष्टीचं मी उत्तर देऊ शकणार नाही, कारण मी फक्त प्रवक्ता आहे. त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही विचारलं तर तुम्हाला खरी माहिती मिळू शकेल आणि त्याच्यामुळे नाहक जर बदनामी होत असेल तीसुद्धा थांबू शकेल. मीरा बोरवणकर ह्यासुद्धा अतिशय चांगल्या अधिकारी आहेत. त्यांनी चांगलं काम त्यांच्या पोलिसाच्या काळामध्ये केलेलं आहे. जनरली ज्यावेळेला रिटायर होतात त्यावेळेला जी पुस्तकं वगैरे लिहितात त्याच्यामधून काही कॉन्ट्रोवर्सीज पूर्वीसुद्धा झालेल्या आहे, भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत, पुढेसुद्धा होतील. योग्य असं उत्तर दिल्यानंतर त्या पेल्यातलं वातळ ते शमतं. ही वस्तुस्थिती. यांनी आरोप केलेले आहेत. चोर लफंग्यांचं सरकार आहे असं अशी टीका केलेली आहे. अध्यक्षांवर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे. एक गोष्ट अशी आहे की ठाण्यामध्ये जी प्रेतांसाठी पिशवी घेतली जात होती करोनाच्या काळामध्ये, ती घेतली होती 600 रुपयाला. 600 रुपये एक पिशवी. आणि तीच मुंबईने घेतली 6,000 रुपयाला एक. लफंगे कोण आहेत हे कळेल. यांचेच पार्टनर आहेत, ते त्याच्यामध्ये सहभागी होते. आजपर्यंत मी कधी त्यांच्यावर थेट टीका केली नाही, परंतु दुसऱ्याकडे आपण ज्याला बोट दाखवतो त्यावेळेला 4 बोटं स्वतःकडे वळलेली असतात आणि ती त्यांच्याकडेच वळलेली आहेत. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचं हित करतो आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी दिवसरात्र काम करतो. जे बोलतात ते नुसते बोलतच राहतात. कोण सकाळी 9 वाजता बोलतो,
कोण दिवसभर बोलत राहतो. हे त्यांना बोलायची एक देणगी दिलेली आहे देवाने, परंतु आम्हाला काम करायची देणगी दिलेली आहे. आम्ही दिवसातले 14-14, 18-18 तास काम करतो, जनतेसाठी काम करतो. आजच माझी चर्चा झाली मुख्यमंत्री महोदयांकडे. मुंबई हे भारतातलं सगळ्यात जुनं मार्केट आहे. आजसुद्धा हातगाडीवाले एक टन माल हा हाताने ढकलत उचलतात. पाठीमागे जसं बैलाला हे बांधलेलं असतं तसं त्यांना बांधलेलं असतं. आज मी मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की हे जे सगळे आहेत ह्यांना बॅटरी ऑपरेटेड कार्ट आम्ही द्याव्या. एका मिनिटात मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिली. आमच्याकडे जुन्या बोटी गेटवे ऑफ इंडियाच्या समोर लागलेल्या असतात, त्यांना नव्या आधुनिक बोटी दिल्या पाहिजेत, ज्याच्यामुळे प्रवाशांना सुद्धा सुविधा मिळतील. आम्ही रोज नवीन काहीतरी करत असतो. यांची भाषणं ऐकायला आणि त्यांनी केलेल्या टोमण्यांना उत्तर देण्यासाठी आमचं सरकार नाही. आमचं सरकार महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देण्यासाठी आहे. मनपाच्या शाळेमध्ये 16 विद्यार्थ्यांना जी विषबाधा झाली होती त्यानंतर 24 तासात अहवाल सादर करावा. हे बघा, त्या विद्यार्थ्यांचं मी सुद्धा जाऊन बघितलेलं आहे. ज्याला आपण एखाद्या गोष्टीचं टेस्टिंग करतो त्याला त्याचा रिपोर्ट यायला 1 आठवडा लागतो. हे जे मिड डे मील आहे हे एकंदर 3600 मुलांना देण्यात आलेलं होतं. ह्याच्यापैकी 16 मुलांना बाधा झाली. मग ती त्या अन्नामुळे झाली की तिथं असलेलं पाणी दूषित होतं म्हणून झाली. सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील. पाण्याचे नमुने घेतलेले आहेत आणि त्याचप्रमाणे अन्नाचे सुद्धा नमुने घेतलेले आहेत. आणि याच्या पुढच्या काळामध्ये मिड डे मील हे अधिक रुचकर असावं, मुलाने ते अधिक खावं, याच्यासाठी एक्सपर्ट लोकांची कमिटी नेमलेली आहे. आणि आपण बघाल की 1 महिन्यामध्ये असं अन्न दिलं जाईल की मुलं जास्त हेल्दी बनतील, ते रुचकर असेल, ते अधिक आवडीने खातील, अधिक चांगला अभ्यास करतील आणि महाराष्ट्राची नवीन पिढी ही अधिक सक्षम असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.